HWARFNGO खादी और ग्रामोद्योग आयोग KVIC और श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठ द्वारा श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठ, कनेरी, कोल्हापुर में वैज्ञानिक मधुमक्खी पालन प्रशिक्षण कार्यक्रम सफलतापूर्वक आयोजित किया गया। इस पहल का उद्देश्य आधुनिक मधुमक्खी पालन तकनीकों में आवश्यक ज्ञान और व्यवहारिक अनुभव के साथ महत्वाकांक्षी मधुमक्खी पालकों विशेष रूप से किसानों को सशक्त बनाना है। प्रशिक्षण KVIC के मिशन और दृष्टिकोण के व्यवहारिक परिचय के साथ शुरू हुआ, जिसमें टिकाऊ कृषि, जैव विविधता संरक्षण और ग्रामीण उद्यमिता में मधुमक्खी पालन की महत्वपूर्ण भूमिका पर जोर दिया गया। विशेषज्ञों ने इस बात पर प्रकाश डाला कि कैसे मधुमक्खी पालन न केवल परागण के माध्यम से फसल की गुणवत्ता को बढ़ाता है, बल्कि किसानों के लिए आय का एक आकर्षक अतिरिक्त स्रोत भी है। प्रशिक्षण बड़े उत्साह के साथ संपन्न हुआ, क्योंकि प्रतिभागियों ने न केवल तकनीकी विशेषज्ञता हासिल की, बल्कि अपनी मधुमक्खी पालन यात्रा को शुरू करने के लिए अपनी स्वयं की जीवित मधुमक्खी कॉलोनी प्राप्त करने के लिए भी उत्सुक और उत्साहित है। इस पहल ने उन्हें अपने स्वयं के स्थायी मधुमक्खी पालन उद्यम स्थापित करने के लिए कौशल और आत्मविश्वास से सुसज्जित किया है, जो कृषि उत्पादकता और वित्तीय स्वतंत्रता दोनों में योगदान देता है। HWARFNGO की संस्थापक क्रिस्टिन स्वामीनाथन इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए सभी प्रशिक्षकों, विशेषज्ञों और प्रतिभागियों का आभार व्यक्त किया। पालघर, लातूर, कोल्हापुर के बाद अगला प्रशिक्षण कार्यक्रम सोलापुर में किया जाएगा। मधुमक्खी प्रशिक्षक धर्मजी महादेव कांबले ने लोगों में उत्साह भर दिया। दोन्ही कोपऱ्याला असं बसायचं आणि असं वर त्याच्यामध्ये काय आपल्याला लक्षात येतं। आता बऱ्याचदा मी काय करतो, माझी पद्धत मी हे बसायला घेतो, म्हणजे आपल्याला इथं आरामात काम करता यावं त्या उद्देशाने। आता त्याच्यामध्ये आपल्याला एक निरीक्षणाला दिसून येते की त्यांनी काठी घातली आहे। ही काठी का घातली आहे तर जे मायग्रेशन त्यांनी तिकडून इकडे ज्यावेळी केले त्यावेळी ह्या फ्रेम हलू नयेत यासाठी काठी घातली आहे। आणि जी विकायच्या उद्देशाने दिलेली खूप आहे, म्हणजे 2, 4 आणि 6 फ्रेमवरती याच्या पोळ्या आहेत, पाट्या आहेत, आणि त्या 2 फ्रेम त्यांनी काढून ठेवल्या त्यांच्याकडे। म्हणजे ज्यावेळी आपल्याकडे जर समजा पालणी द्यायची असेल तर ती 6 फ्रेम द्यावी लागते, आणि त्या पद्धतीने त्यांनी 6 फ्रेम दिल्यात, आणि त्या 2 फ्रेम त्यांनी हे केलेले आहेत। एमटी फ्रेम आपण ज्यावेळी एकटे असतो त्यावेळी जर समजा सगळ्या फ्रेम जर माशांच्या असतील तर ही जी फ्रेम आहे पहिली जी आपण काढणार ती या गेटमध्ये अशी अडकवायची। आज ते व्हिडिओ तुम्हाला थोडंसं दिसेल, हां दिसलं ना, अशी अडकवली की ती त्याच्यावर असलेल्या माशा इकडे जातात। माशांचा अनुभव कसा होता ते पण सांगायचं। छान एकदम चांगले प्रतिसाद दिले। कसं वाटत आहे तुम्हाला? मधुमक्खी पालनचं आपलं आता हे झालं, ट्रेनर झालं। तुम्हाला कसं वाटत आहे दादा? काय मजा वाटली, फिलिंग बेटर। दादा तुम्हाला? एकदम उन्हाला जास्त धरू नका। ते कापल्याला जे वॅक्स कॅप आहे ना ते काय आहे ते
ठिकाणी दिनांक 27 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान हे 5 दिवसाचं ट्रेनिंग झालं. या ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप काही शिकता आलं आणि या ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्हाला आदरणीय धर्माजी कांबळे सर यांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केल्यामुळं आम्ही जरी लगेच उद्यापासून जरी हा व्यवसाय सुरू केला तरी आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही अडचणी येणार नाहीत असं या निमित्तानं आम्हाला थोडंसं जाणवतं. हा उद्योग खूप सुंदर आणि सक्षम करणार आहे बेरोजगारांना आणि याचा आम्ही निश्चितच आमच्या आयुष्यामध्ये आम्ही उद्योग निश्चित सुरू करू. नमस्कार. प्रोग्राम GYP आणि खादी ग्रामोद्योग कमिशन यांच्यामार्फत सिद्धगिरी कनेरी मठ इथे दिनांक 27 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत 5 दिवसाचं बी किपिंगचं ट्रेनिंग झालं. श्री धर्माजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यात प्रॅक्टिकल म्हणून आम्ही त्यांच्या फेरीमध्ये येऊन ते म्हणजे मध तयार कसं होतं, ते हाताळायचं कसं, ह्या गोष्टी तिथं येऊन शिकलो आणि ते मध कसं काढायचं त्या गोष्टी पण शिकलो. पहिल्यांदा भीती वाटायची, माशा म्हणजे चावतील काहीतरी होईल, पण ती भीती पूर्णपणे निघून गेली. किपिंगचं ट्रेनिंग चांगलं एकदम उत्कृष्ट पद्धतीने दिलं आणि त्यामुळं आम्हाला या व्यवसायाचा निश्चित लाभ होईल. आमच्या जीवनात आम्ही याचा उपयोग चांगला करून घेऊ आणि लवकरात लवकर हा व्यवसाय सुरू करणार आहे. कांबळे सरांनी आम्हाला इतकं उत्कृष्टपणे ते शिकवलं की आम्हाला त्या माशांबद्दलची भीती नष्ट झाली आणि आम्ही आता ते घेऊन बी किपिंग मधमाशींचा व्यवसाय व्यवस्थितपणे करीन असे मला आशा वाटत आहे. पण झालेल्या याच्यावरती उजळणी करायची. आज उजळणी महत्वाची म्हणजे आपल्याला काय थोडं आपल्या भाषेत तोडतो मोडतं समजलेलं असतं, पण त्याच्यात करेक्शन होतं उजळणीचं. मधाचा मध तयार असेल त्याच्यात होते काय म्हणतात सुपर चेंबर मधुकोटी मराठीत मधुकोटी त्याच्या आतमध्ये काय आहे? त्याच्यात 8 फ्रेम असतात. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये पण 8 फ्रेम असतात. हा ब्रॉड चेंबर आणि हे गेट आहे आणि हा आरसा तळपाट. आपण जे आपल्याकडे जेव्हा आपण सुरू करणार त्यावेळेला त्याच्या वर्षाचं जे काही ठरलेलं निसर्गाचं कॅलेंडर आहे त्याप्रमाणे आपण महत्त्वाचं ठेवणार आहे. त्याचं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने जानेवारीमध्ये आपल्याकडं साधारण पळस पळस आणि काही वनस्पतींची फुलं जास्त प्रमाणात असतात, त्याच्यामुळे त्याचं प्रॉब्लेम आपण स्केटिंग करावी. जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये साधारण जांभळ, याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये करवंद आणि बाकीचे काही म्हणजे फळभाजी मक्का वगैरे याच्या पण आपली वनस्पती असतात. राणीचा कालावधी 2 ते 3 वर्ष जगते आणि बाकीच्या कामकरी माशा त्यांचा कालावधी उन्हाळ्याच्यात कमी असतो आणि थंडीच्या दिवसात 6 महिने असतो. उन्हाळ्याच्या दिवसात 3 महिने ते 40-50 दिवस म्हणजे त्या जन्माला येत असतात आणि मरत असतात. त्यांचा कालावधी संपला की सांगा तुम्ही काय आम्ही काय करणार सांगा बरोबर. जे टूलमध्ये उचलता येत नाही ती फळी मधाचं जे गोळं बनवलेलं असते तेव्हा ते असं त्याच्या हातामध्ये घालून ते ओके.